प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 440चा झटकाच आहे. 22 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. ठरलं तर मगचा अर्जुन डायरेक्ट कोर्टातच दाखवला. अर्जुन खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की मला कोर्टात जायची परवानगी का नाहीये. सायली म्हणते ही वेळ चिडचिड करण्याची नाहीये, तुम्ही जेवढे शांत राहाल ना तेवढा हा तिढा लवकर सुटेल. चैतन्य म्हणत असतो चिडचिड करशील तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच होईल. पण कोर्टात हा जायचा प्रयत्न करतोच अर्जुन. तेव्हा जी साक्षी येते आणि म्हणते एक्सक्यूज मी, आम्ही आज जाऊ शकतो का. नाही, आम्ही कुठले खोटे पुरावे नाही तयार केले ना. साक्षी जाणून बुजून अर्जुनला डिवसतीये. आता ती आज जायच्या आधी म्हणते ॲडव्होकेट पवार, बरं झालं तुम्ही खूपच प्रामाणिकपणे काम करता हं ॲडव्होकेट पवार. नाही म्हणजे कोर्टाची फसवणूक केली म्हणून तुम्हालाही आतमध्ये एंट्री नसती मिळाली नाही का. मागे अण्णा असतो. तो म्हणतो ए पोरी, मेलेल्या माणसाला आणखीन किती मारणार आहेस तू. कोर्टानं आधीच त्याला त्याची पायरी दाखवलेली आहे, अजून किती जमिनीत गाडायचं याला, चल. अर्जुन या सगळ्यांकडे असा रागाने बघतोय. आता ही साक्षी हटकून म्हणते बाय चैतन्य. अण्णा असा जाताना अर्जुनला हूल देऊन जातोय, म्हणजे असं मुद्दाम त्याच्याकडे रागाने बघत जातोय. आता अर्जुनला शांत राहण्यासाठी सांगतात चैतन्य, सायली, सगळेच जण. चैतन्य म्हणतो अर्जुन कंट्रोल युअर सेल्फ. आता अर्जुन खूप चिडचिड करत असतो. चैतन्य म्हणतो ते जेवढे जास्त भडकवतील ना तुला तेवढं आपल्याला शांत राहायचं आहे अर्जुन. हे बघ शांत राहा. प्रतापरावना म्हणतो तो काका तुम्ही एकटेच जा, आम्ही इथे थांबतोय. आता प्रतापराव म्हणतात हो बरं. अर्जुन बाळा तू बरा आहेस ना रे. मग सायली म्हणते बाबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत त्यांच्याकडे. प्रतापराव गेल्यानंतर सायली म्हणते आता आतमध्ये बाबा पण एकटेच असणार आहे. ही साक्षी नेमकं काय ठरवून आली आहे ना तेच कळत नाही आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग ना एकदम असा अनपेक्षित आहे. नेमकं हे काय घडलं असं तुम्हाला वाटू शकतं. आता तुम्ही कोर्टामधली दृश्य बघतायत तर आता हे जज म्हणतात ॲडव्होकेट पवार तुमचं ओपनिंग स्टेटमेंट सादर करा. मग आता हे पवार म्हणतात युअर ऑनर, साक्षी शिखरे यांनी अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरीवरती गंभीर आरोप केले. ते म्हणजे या दोघांनी खोटे पुरावे तयार केलेत. रविराज म्हणतात ऑब्जेक्शन मिलॉर्ड, साक्षी शिखरे यांनी खोटे पुरावे सादर केले हे सगळ्यांनाच माहिती आहे. युअर ऑनर, याचा प्रताप सुभेदार वर्सेस महिपत शिखरे या केसशी काहीही संबंध नाही आहे. अण्णा असा बघतोय आता. मग आता रविराज म्हणतात माझ्या वकील मित्राला विनंती आहे माझी की त्यांनी लवकरात लवकर मुद्द्यावर यावं आणि स्पेशल हिअरिंग कशासाठी बोलवलं आहे हे सगळ्यांना सांगावं. आता बाहेर या अर्जुनला चिथवायला आणखीन एक ॲडव्होकेट आलाय. काय ओ सुभेदार, ओळखलं का मला, मी ॲडव्होकेट जोशी, आपण जग्गू मर्डर केसमध्ये भेटलो होतो. आता अर्जुन म्हणतो ओळखलं ना तुम्हाला, ती केस तुम्ही 2 हिअरिंगमध्येच हरला होता. आता हे ॲडव्होकेट म्हणतात की काय हो, समोर तुम्ही असताना मी हरणारच होतो. ॲडव्होकेट म्हटलो मी तुम्हाला, त्याबद्दल जरा सॉरी हं. पण आता काय सांगावं बाबा, तुमची आता वकिली राहते नाही राहत. चैतन्य म्हणतो ओ ॲडव्होकेट जोशी, हे बोलायची वेळ आहे का. मग आता ते म्हणतात की अहो कुठली वेळ आहे, आतापर्यंत एकही केस न हरलेला हा सुभेदार जेव्हा त्याची वकिलीची सनद गमावून बसेल तेव्हा बोलू का मी हे सगळं. सायली म्हणते मी हात जोडते सर, तुम्ही प्लीज आतमध्ये जा, एखाद्याच्या जखमेला नख लावू नका हो. आता त्यातूनही हा अजून माणूस चिथवतो अर्जुनला आणि म्हणतो अरे रे रे, द ग्रेट अर्जुन सुभेदारची बाजू मांडायला त्याच्या बायकोला पुढे यावं लागतंय. शी शी शी. पण आता अर्जुन चिडतो ना आणि त्याची कॉलर पकडतो आणि असा त्याला खिडकीच्या बाहेर लटकवतो. बोल बोल, आता आहे हिंमत बोलायची. चैतन्य म्हणत असतो अर्जुन सोड त्याला, काय करतोयस तू. अर्जुन खूप चिडलाय आता. अर्जुन आता घायल झालेल्या वाघासारखा आहे असं त्यांनी दाखवलं. तर आता इकडे कोर्टामध्ये ते पवार म्हणतात मी या कारणासाठी हिअरिंग मागून घेतले की जसे त्यांनी साक्षीच्या विरोधात खोटे पुरावे तयार केले तसे शिखरेंच्या विरोधातही केले असतील ना. माझी कोर्टाला विनंती आहे की ही शक्यता लक्षात घेऊन महिपत शिखरेंना जामीन देण्यात यावी. चैतन्य म्हणत असतो अर्जुन सोड त्याला, तुझ्या अशा वागण्याचा बार कौन्सिलवर परिणाम होईल, सोड. सायली म्हणते सोडा त्यांना, तुम्हाला माझी शपथ आहे. मग अर्जुन सायलीकडे बघतो आणि सोडून देतो त्याला. सोडला तो वकील आधी पळतो. मग आता ही सायली म्हणते काय करताय तुम्ही, या सगळ्याचा किती वाईट परिणाम होईल हे कळत नाही आहे का तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो सॉरी, खरंच सॉरी, माझा कंट्रोल कसा गेला ना माझं मलाच कळलं नाही आहे. अर्थ चैतन्य म्हणतो अर्जुन तू शांत हो बरं, बस इथे खाली. आता हा अर्जुन खाली बसतो पण सायलीचा हात धरूनच बसतो. सायली त्याच्या हातावर हात ठेवते आणि त्याला असं शांत व्हा म्हणत असते. आणि अचानक दोघांच्याही लक्षात येतं की आपण हातात हात देऊन इथे बसलेलो आहे म्हणून. मग हे दोघंही हात सोडून देतात. नाही म्हणजे सोडून नाही देत, सायली त्याचा हात असा अलगदपणे त्या खुर्चीच्या अशा हातावरती ठेवून देते खाली आणि अशी बाजूला बघून घेते.
छान भाग होता, पण म्हणजे काय आहे ना, आता खरं तर मैपतचे साक्षी पुरावे हे त्यांनी सगळे पडताळून पाहिले असते तर जास्ती बेटर झालं असतं. पण आता तुम्हाला लगेच असं दिसेल की प्रतापराव, रविराज बाहेर आलेत. अर्जुन म्हणतो, जज काय म्हणाले डॅड, सांग ना सिनियर काय झालं. तर ही साक्षी येते पुढे आणि खूप अपमान करते अर्जुनचा आणि म्हणते, मी सांगते ना काय झालं ते. खूप आनंदाची बातमी आहे, माझ्या अण्णांना सुटले. नाही, माझ्या अण्णांना अडकवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, पण जामिनावर का होत नाही. माझे अण्णा आले बरं का जेलच्या बाहेर. अर्जुन रविराजांकडे बघतोय आणि म्हणतोय, सिनियर काय झालं हे. मग रविराज म्हणतात, हो अरे अर्जुन, महिपतला जामीन मिळाली. त्यावर अर्जुनचे एक्सप्रेशन्स काहीसे असे होते की हे कसं काय होऊ शकतं. आता साक्षी म्हणते, झालं का तुझं समाधान. आता एवढी आनंदाची बातमी आहे तर तुला पेढा तर खावाच लागेल. आता त्या पवारला म्हणते, पवार. आता तो पवार पेढ्याचा बॉक्स पुढे करतो आणि मग ही साक्षी एवढा अख्खाच्या अख्खा पेढा त्या अर्जुनच्या तोंडासमोर धरते आणि म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही. ओ आय एम सो सॉरी अर्जुन, खा ना रे पेढा, खा, तोंड गोड कर. आता सायलीच्या पुढे जाते आणि म्हणते, मिसेस सायली अर्जुन सुभेदार, अहो तुम्ही खा पेढा, माझा आनंद शेअर करा. सायली अशी बाजूला करते तिचा चेहरा. मग ही पुन्हा अर्जुनकडे येते आणि म्हणते, अरे अर्जुन, तू पेढा खाल्ला नाही तर कोणीच खाणार नाही, खा, पहिला मान तुझा आहे, अरे खा रे. आता अण्णा येतो मोठ्या शानमध्ये, अगदी त्याचा कोट बीट घालतो आणि म्हणतो, ए सुभेदार, आणि पेढा घेतो आणि अर्जुनच्या पुढे येतो आणि म्हणतो, काय सुभेदार, अहो माझी पोरगी एवढं प्रेमानं तुम्हाला पेढा खाऊ घालते, खायचा ना राव. अरे आनंदाचं क्षण आहे आज. अहो धरा धरा, खा जरा पेढा. आता अण्णा पण अर्जुनच्या पुढे असा पेढा करतो. अर्जुनला असं वाटत असं एक सणसणीत कानाखाली मारावी या महिपतच्या, पण आता चैतन्य त्याचा हात धरून घेतो. आता अण्णा कसा बोलतो बघा ना, काय हो वहिनी, साखरेचा प्रॉब्लेम आहे का यांना. नाही ना, मग एक पेढा खायला काय प्रॉब्लेम आहे. अहो खा, खा ना पेढा सुभेदार. अर्जुन आणि महिपत बऱ्याच वेळ एकमेकांकडे बघतात. प्रेक्षकांनो, भारी दाखवलाय हा प्रसंग. म्हणजे थोडक्यात काय झालंय, आता लढाई आमने सामने आहे. अर्जुन तो पेढा असा फेकून देतो. मग साक्षी म्हणते, ओरे बापरे, केवढा तो राग, अरे काय उपयोग नाही रे तुझ्या या रागाचा, बिनकामाचा राग आहे रे हा, तुझ्या लाडक्या मित्रासारखा. अर्जुन सुभेदार, अहो ही फक्त सुरुवात आहे बरं का, उद्या तू तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचा राहणार नाहीयेस, लक्षात ठेव तू. आता अर्जुन तिच्याकडे रागाने बघतोय अजून, आणि चैतन्य सुद्धा. सायली पण तिथेच आहे. रविराज सर पण आता असे दातोट खातायत. आता लगेच अण्णा जोक मारतो. अण्णा म्हणतो, हिमालयात का जात नाही तुम्ही. नाही म्हणजे आपली गाठभेटच होणार नाही ना, डोक्याला टेन्शनच राहणार नाही तुमच्या. काय मग आमचे होणारे जावई आणि न झालेले जावई, नाही काय म्हणताय. आता लगेच साक्षी म्हणते, ओ अण्णा नका ना त्याला त्रास देऊ. मग आता चैतन्याला ती म्हणते, पेढा खाणार का रे चैतन्य, खातोस का पेढा, खा ना. असं म्हणून त्याच्या तोंडावर तिने पेढा चक्क फेकलाय. रविराजांना आणि या सगळ्यांनाच खूप राग येत असतो. प्रेक्षकांनो, असंच आहे. म्हणजे आता इतके दिवस अर्जुनची जीत झाली आहे, तर आता आज अण्णाची जीत झाली आहे. तर आता पुढे बघूया अर्जुन यातनं कसा मार्ग काढतो ते. अर्जुन त्याच्यावर दातोट खातो आणि आता अण्णा आणि साक्षी असे त्यांना चिथवून निघून जातात. प्रेक्षकांनो, रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे पूर्णाजी दारामध्ये वाट बघत उभ्या आहेत. आता कल्पनाताई येतात आणि म्हणतात, पूर्णाई अहो आतमध्ये चला. मग पूर्णाजी म्हणतात, अगं हे प्रताप आणि अर्जुन अजून आले का नाही. अगं किती वेळ झालाय कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई असं दारात तुम्ही किती वेळ उभं राहणार आहे, चला बरं आतमध्ये, तुमचे पाय दुखतील, चला या बरं बसा खाली. पूर्णाजी म्हणतात, कल्पना तू पण काळजी करतेस ग, पण दाखवत नाहीयेस असंच ना. अगं किती वेळा घड्याळात बघितलंस तू. कल्पनाताई म्हणतात, अहो बघा पूर्णाई आलेच ते. आता हे सगळेजण हताश आणि अगदी कोमेजलेल्या चेहऱ्यांनी घरात आलेत. त्यामुळे कल्पनाताई आणि पूर्णाजीला अंदाज आलाच असेल की नेमकं काहीतरी अघटित घडलंय. कल्पनाताई म्हणतात, काय झालं हो कोर्टामध्ये. पूर्णाजी म्हणतात, काय रे प्रताप, तू ठीक आहेस ना बाळा, त्या महिपतने तुझ्यावर काही आरोप तर नाही ना केले. प्रतापराव मान खाली घालतात आणि म्हणतात, नाही ग पूर्णाई, पण पूर्णाजी म्हणतात, पण काय रे, अरे बोल ना. प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, महिपत बेलवर सुटलं ग आज. आता पूर्णाजीला धक्काच बसलाय. त्या म्हणतात, बापरे काय सांगतोयस तू, अरे असं कसं झालं, त्याच्यावरचे आरोप तर सिद्ध झाले होते ना, असं कसं सुटला तो. सायली म्हणते, हो पूर्णाजी, कारण त्यांनी जे काही आरोप केले ते खोटे असू शकतात असं त्यांनी सांगितलं. नाही म्हणजे साक्षीचे जसे आरोप खोटे होते तसे महिपतचे आरोप खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. चैतन्य म्हणतो, कोर्टाने सांगितलंय की आपण
दिलेले सगळे पुरावे पुन्हा एकदा क्रॉस चेक करण्यात यावे म्हणून. आता या कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, म्हणजे ही केस आता बदलू शकते का? अरे पण आपण केस तर जिंकलो होतो ना रे चैतन्य, आणि आता ती आपण हरलो. आता हे सगळं किती अनपेक्षित आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रेक्षकांनो, समाजात असे अनेक दुर्लक्षित लोक आहेत ज्यांच्या केसेस खऱ्या असून सुद्धा ह्या अशा खोट्या राजकारणामुळे ते बिचारे बळी जातात. फक्त पैसा आणि सत्तेच्या जोरावर अनेक मोठे मोठे गुन्हेगार सुटून जातात. प्रेक्षकांनो, खरंच ही मालिका म्हणजे एक उत्तम उदाहरणच आहे. आता अर्जुन खूप असा रागातच त्याच्या खोलीत वर निघून गेलाय. पूर्णाजी आता खूप काळजी करत असतात. प्रतापराव म्हणतात, नको काळजी करू पूर्णाई, मी बोलतो अर्जुन बरोबर. सायली म्हणते, बाबा तुम्हाला सुद्धा मानसिक ताण आलाय, मी बोलते ह्यांच्याबरोबर, तुम्ही आराम करा आता. कल्पनाताई म्हणतात, चल सायली मी पण येते तुझ्याबरोबर. आता अर्जुनने स्वतःला लॉक करून घेतलंय एका खोलीमध्ये. पूर्णाजी बिचाऱ्या खूप काळजी करताय, पण आता खूप जबरदस्त दाखवणार आहे पुढे प्रेक्षकांनो. आता या प्रियाने नवीन ड्रेस बीस घातलाय. ती नागराजला म्हणते, बघा ना मी साक्षी महिपतच्या येण्याची तयारी केली आहे, म्हणजे स्वागताची तयारी केली आहे त्यांच्या, बघा ना तयारी झाली आहे का नीट, काही कमी नको पडायला. आता नागराज म्हणतो, तेवढ्याच तयारीने काय होणार आहे, अरे महिपत आलाय, बघ बघ आला माझा मित्र. आता त्याचं स्वागत हे असं व्हायला पाहिजे. आणि तो बंदूक काढतो आणि असा वरती त्या बंदुकीचे बार उडवतो. अहो नागराज शेठ धन्यवाद धन्यवाद असं म्हणून अण्णा नागराजच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो, आपलं स्वागत हे असंच व्हायला पाहिजे, तसं तो तोफाची सलामी पाहिजे, पण कट्ट्यावर भागूया आता. नागराज म्हणतो, अरे चल अजून भरपूर तयारी केली आहे तुझ्या स्वागताची. आता अण्णा म्हणतो, काय सांगताय? आणि आता आतमध्ये आल्यावरती बरीच दारू बिरू तिथे ठेवलेली आहे प्रियाने. प्रिया म्हणते, बघा आता अशी तयारी केली आहे मी, ग्लास वगैरे. म्हणजे आता लगेच ही साक्षी म्हणते, अगं प्रिया तुला माहिती आहे का मी काय ठरवलं आहे, आज कोणी कितीही मूर्खासारखं वागलं तरी मी मनावर घेणार नाही आहे. हा प्रियासाठी टोमणा होता साक्षीचा. साक्षी म्हणते, मी खूप खुश आहे. अण्णा कमाल झाली नाही कोर्टात आज. ज्या क्षणाला जजने तुमची बेल अनाऊन्स केली ना, मला तर वाटलं होतं तिथेच रडावं. अण्णा म्हणतो, अरे आपल्याला गॅरंटी होती 113% महिपत शिकरे बाहेर येणार म्हणजे येणार. आता साक्षी म्हणते, अण्णा खरं सांगते तुम्हाला, तुमचा तो मूर्ख गडकरी एवढा कामाचा निघेल नाही, म्हणजे आपलं नुकसान करायला आपल्या घरात शिरला, पण आपला फायदा करून गेला की तो. नागराज म्हणतो, अरे वाटलं काय तुला, तुझा बाप म्हणजे द महिपत शिकरे, द ग्रेट महिपत शिकरे, त्यानं डोक्यात एखादी आयडिया आणली ना तर. लगेच साक्षी म्हणते, एक मिनिट हां, नाही माझे अण्णा तर ग्रेटच आहे, पण या चैतन्य प्रकरणाचं क्रेडिट मी अण्णांना नाही देणार. अण्णा अहो आठवतं ना तुम्हाला, ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्याला घरी घेऊन आले होते तेव्हा तुम्ही किती चिडला होतात माझ्यावर, काय म्हणाला होतात मला की काय त्या अर्जुनच्या मित्रापासून लांब राहा, आठवतं ना तुम्हाला? अण्णा म्हणतो, नाही पण तेव्हा मी तुला शरण गेलो का नाही, तेव्हा मी तुला शरण गेलो म्हणून तो गडकरी नावाचा जावई आमच्या आयुष्यात आला. साक्षी म्हणते की अण्णा हे बघा आता जाऊ द्या बरं, हे सगळं आपण आता सेलिब्रेट करूया. आणि आता हे सगळेच जण त्या दारूचे ग्लासेस उचलायला लागतात आणि प्रिया पण उचलते. नागराज म्हणतो, अय बाई तू नको उचलू हे सगळं, अगं बाई तू जर दारू पिली ना तर मागात पडेल आम्हाला. अण्णा म्हणतात, दारू न पिता तुझ्या आयुष्यात एवढी लफडी आहे, दारू पिल्यावर केवढी होतील, चल ठेवती खाली ग्लास. आता हे प्रियाचा खूप अपमान करतात तिघजण मिळून, त्यामुळे प्रिया डिवचली गेली आहे. आता ही प्रिया नक्की काहीतरी गोंधळ घालेला प्रेक्षकांनो तिचा चेहराच सांगत होता. असो तर आता अर्जुनने स्वतःला लॉक करून घेतलंय. सायली आणि कल्पनाताई येऊन दरवाजा वाजवत आहे आणि म्हणताय, अरे दार उघड अर्जुन. सायली म्हणते, अहो दार उघडा ना. पण आता अर्जुनला कोर्टात जे काही झालं म्हणजे साक्षीने त्याचा खूप अपमान केला, त्यामुळे अर्जुन खूप हर्ट झालाय. आता त्याला कळे ना करावं तर काय करावं. इकडे कल्पनाताई म्हणत असतात, बाळा दार उघड रे, अरे माझा जीव वर खाली होतोय, खाली पूर्णाची तुझी वाट बघताय, अरे उघड रे दार. सायली पण म्हणत असते, अहो दार उघडा ना, सगळे काळजी करताय ना. अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज मला जरा एकट्याला राहू द्या. पण तरी सुद्धा कल्पनाताई म्हणतात, अरे उघड ना बाळा दार, असं काय करतोय. शेवटी सायली म्हणते, आई जाऊ द्या त्यांना, राहू द्या थोड्या वेळ एकटं, म्हणजे त्यांना बरं वाटेल, चला आपण खाली जाऊया. आता सायली आणि कल्पनाताई खाली निघून जातात. अर्जुन खूप टेन्शनमध्ये, मी म्हटलं ना तुम्हाला घायल झालेल्या वाघासारखा आहे तो सध्या, त्यामुळे आता केव्हाही काहीही होऊ शकतं. तर प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आहे, पण आता अर्जुनची बिचाऱ्याचे टेन्शन्स काही इथे कमी झालेले नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ही बार कौन्सिल बसली आहे आणि सगळेजण अर्जुनवरती खूप आरोप प्रत्यारोप करतायत. तर आता हे बार कौन्सिल म्हणत असतं, साक्षी शिकरेवरचे जे काही आरोप आहेत ते खरे आहेत हे तुम्ही सिद्ध करा, नाही तर आम्ही
कठोर निर्णय घेऊ. मग अर्जुन म्हणतो, मला तर असं वाटतंय की तुम्ही तुमचे निर्णय ऑलरेडी घेतलेले आहेत. चैतन्य हे सगळं बघतो आणि खूप हर्ट होतो आणि हे सगळे आरोप त्याने स्वतःवर घेतलेत. तो म्हणतो, साक्षी शिखरेने केलेले आरोप या सगळ्याची जबाबदारी माझी. अर्जुन सुभेदारांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. हे टीव्हीवर बघितल्यावर अर्जुनला फार मोठा धक्का बसलाय. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? मालिकेला एक वेगळंच वळण मिळालंय. कसा वाटला आजचा भाग मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. माझी तब्येत जरा नरम आहे. ओके, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.